नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता आंघोळ वगैरे करून संध्याकाळी आता आलो आहेत खालच्या घरी आणि आता बाकीची राहिलेली साफसफाई वगैरे करणार आहोत। भाजी वगैरे मोडून ठेवणार आहोत, खळं वगैरे धुणार आहोत आणि तोरणं वगैरे आहेत ती लावणार आहोत। तर चला पाहू आपण आणि छोटंसं आपलं पहिल्यांदा सुरुवातीला आपण घर पाहूया आपलं कसं दिसतं ते रात्रीचं। तर चला पाहू। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि फायनली आज मी गावी आली आहे आणि आता रात्रीचे 8 वाजले आणि हे बघा आम्ही आता आमच्या नवीन घरी आहोत। तर उद्या आमच्या घराचा आहे गृहप्रवेश, तर आता आम्ही तयारी करत आहोत आणि साफसफाई वगैरे सगळं करत आहे। तर हे बघा, तर उद्या गृहप्रवेश आहे, तर तुम्ही पण या नक्की आमच्या गृहप्रवेशला आणि मी तुम्हाला दाखवते कशी कशी आम्ही आता रात्री साफसफाई वगैरे करणार आणि उद्या गृहप्रवेशचा पण मी व्हिडिओ टाकणार। तर तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर हे बघा रात्रीचा आमच्या नवीन घराकडून कसं देखावा दिसतो तो मी तुम्हाला दाखवते। तर ही आमची वैदू दीदी आहे। हाय दीदी। तर हे बघा रात्रीचं असं घर दिसतंय आमचं। आणि हा रोड आहे। तर हा रोड आहे हा बघा आणि हे आमचं असं घर आहे रात्रीचं। हे बघा इकडे गणपतीसाठी मंदिर केलं आहे। इकडे आमची दीदी कोथिंबीर तोडते। तर दीदी आमची कोथिंबीर साफ करत आहे आणि इकडे आम्ही आमच्या बाबांचा मोठा फोटो लावला आहे बघा। हे आमचे बाबा। इकडे मोठी मामी साफ करत आहे। इकडे साफ करून झालंय। इकडे छोटी मामी साफसफाई करत आहे बघा। इकडे किचनची साफसफाई करायची आहे। अशा प्रकारे साफसफाई। तर उद्या आमच्या घराचा गृहप्रवेश आहे, तर तुम्ही पण सर्वांनी नक्की या आमच्या गृहप्रवेशला आणि मी त्याचा व्हिडिओ नक्की टाकेल। तर चला आपण बघूया काय काय आपण तयारी करणार आहोत ते। चला तर इथे धागे तोडायचे फक्त, सुता करायची। तर आता आम्ही भाजी साफ करत आहोत कारण उद्या आचारी बोलवले जेवणाला। परत बी कापशेली भरून ठेवू नको बघ, साफ करत मी ह्याच्यात पकडून घालूया। हां हां तेच सांगते। ते कांदे बटाटे उचलून पकडून घालूया पेटावर। सुता काय आहे ना त्याची पण? हां सुता नाही नाही ना आणि बेड तोडून घे तू। तर उद्या जेवण करण्यासाठी आम्ही आचारी बोलवले। कुठचे गो? ओटवण्याचे। ते छान करतात म्हणून त्यांना बोलवलं। तर ते जेवण वगैरे सगळं तेच करणार आहेत कारण आता कोणी जेवण बिवण करायला बघत नाहीत कोकणामध्ये। दिवसेंदिवस बदलत चालले। किंवा कार्यक्रम असला की लोक जेवण करायची, भांडी घासायची, सगळं पाणी बिणी भरायची। आता कोणीही करत नाही म्हणून आता आम्ही आचार्यांना बोलवलं आहे। तर ते येणार, ते सर्व जेवण भांडी कुंडी सर्व सर्व तेच सगळं तेच करतो। आमका करूची काही गरज आमचं फक्त नटात फक्त आमचे संतुला साहेब आले। नमस्कार।
सर्व लादी आणि सर्व पुसून झाले आणि मेन राहिलं आहे ते खळं, कारण खळ्यामध्ये बारीक रॅव आहे आणि बाहेर पण रॅव असल्या कारणाने ती सगळी चपलांना लागून खळ्यात येते आणि खळ्यातून ती परत आतमध्ये घरात जाते आणि पूर्ण लादीवर बारीक रॅव लागते. आणि आता ते खळं साफ करायचं आहे, तर मोटर चालू केली आहे पंप आणि आता आम्ही ते सर्व धुवून काढणार आहे. आणि आता ती जाईल की नाही माहीत नाही, पण प्रयत्न तर आम्ही करणार. हो. तर बराच वेळ झाला झाडूने पाणी लोटून घालवायचा प्रयत्न करतो, पण डबकं कसं ते साचूनच राहिलं आणि जेवढी रॅव काढायचा प्रयत्न करतो तेवढी ती पाण्याने फोर्सने जेवढं पाणी हे करतो तशी येतच राहते. तर मग भाऊ बोलला की आता बस झालं, नाही तर हेच काम करत राहिलो तर रात्र होईल आणि बाकीचे पण अजून कामं आहेत. तर मग आम्ही आता एवढंसं जे होतं तेवढं सगळं ढकललं आणि ते बस केलं. म्हटलं बस झालं, कारण कंबरड पूर्ण मोडून गेलं आहे. उद्याचा अजून दिवस आहे गृहप्रवेशचा. आणि इकडे आता आम्ही तोरण लावणार आहोत. तर मी 2 तोरणं बनवली आहेत आणि ती आमची जी कुलदेवता आहे श्री देवी सातेरी प्रसन्न, तर त्या नावाची आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला की मी मापच नेलं नव्हतं, अंदाजाने आपलं नॉर्मल दरवाजासाठी असतात ती बनवली आणि तोरण झालं छोटं. तर नंतर काय ते तोरण आपण मोठं करू शकतो साईडनं, त्याला उलननी परत खांब टाकून. तर हे बघा, हे असं मी तोरण बनवलं. तर एक तोरण बनवून झालेलं आहे लावून. आता आपण दुसरं तोरण लावूया, ह्या साईडचं पण तोरण लावूया. हे असं काय झालं ते? ए घबरा, लाईट गेली आणि लाईट गेली. तो काय बोलतो रे आपण त्याला? माहिती, मराठी इंग्लिशमध्ये नाही माहिती. कांजना बोलतो, कांजना. आपण कानात गेला तर बेकार. तर लाईट गेली आणि आता बराच वेळ झाला तरी लाईट काही येत नाहीत आणि पोरं पण आता कंटाळली. तर आता आम्ही वरती घरी चाललो, कारण उद्या परत सकाळी उठायचं आणि सकाळी परत यायचं आहे, कारण भटजी सकाळी सर्व सामान वगैरे इथे येऊन परत रेडी करायचं आहे आणि सर्व जेवणाचं वगैरे आचार्य येणार, तर ते त्यांना पण सर्व सामान देणार आहोत. तर आम्ही आता घरी चाललोय. तर उद्या भेटू आपण सकाळी गृहप्रवेशच्या दिवशी. तुम्हा सर्वांना शुभरात्री.